तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MP क्रिएशन इन मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्ही पण आपल्या चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्ही पण बॅनर एडिटिंग वरती व्हिडिओ बनवता व यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असाल आणि जर तुम्हाला माझ्यासारखा थंबनेल बनवता येत नसेल तर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण मी तुमच्यासाठी थंबनेलची फ्री PLP फाईल घेऊन आलेलो आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण की EID मध्ये तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे। तुम्हाला मी PLP फाईलसुद्धा दिलेली आहे, पण तुम्ही हे मटेरियलसुद्धा बघू शकता आपण एकदम HD मध्ये दिलेलं आहे। तर आपण हे मटेरियल एकदा ॲड करून घेऊ, मग नंतर तुम्हाला PLP फाईल दाखवतो मी कशी ॲड करायची व कशी यूज करायची। तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, तुम्ही सगळ्यात पहिलं तुम्ही पिक्सेल लॅब ॲप ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर तुम्ही इथं बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला जे मी मटेरियल दिलेलं आहे त्या मटेरियलपैकी तुम्हाला एक बॅकग्राऊंडसुद्धा दिलेलं आहे। ते बॅकग्राऊंड तुम्ही एकदा ॲड करून घ्या। बॅकग्राऊंड ॲड केल्याच्यानंतर तुम्ही आता प्लसच्या चिन्हावर क्लिक करून सगळ्यात पहिलं जो तुम्ही बॅनर तयार केलेला आहे आणि ज्या बॅनरला तुम्हाला थंबनेलमध्ये ॲड करायचा आहे तो बॅनर तुम्ही सर्वप्रथम इथं ॲड करून घ्या। मित्रांनो, मी ज्या प्रकारे जे मटेरियल जसं ॲड करतो त्याप्रमाणे तुम्ही सगळे मटेरियल ॲड करून घ्या। आणि PLP फाईल आणि मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। किंवा तुम्हाला जर मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, मी तुमच्या तिथं सर्वांचे मेसेजचे रिप्लाय देत राहील। तर मित्रांनो, तुम्हाला पण हे थंबनेल बनायचं असेल आणि याची जर PLP फाईल पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओमध्ये मी 2 स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM करू शकता। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला फक्त हे मटेरियल ॲड करताना व्हिडिओ दाखवलेला आहे। अजून तुम्हाला मी ओरिजिनल PLP फाईल दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो, आता आपलं PNG व मटेरियल सगळे ॲड करून झालेलं आहे। आता तुम्हाला PLP फाईल दाखवतो। सगळ्यात पहिले तुम्ही इथं फाईल मॅनेजर ओपन करून घ्या। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला मी इथं एक PLP फाईल दिलेली आहे, ती फाईल तुम्ही डाउनलोड करून घ्या। डाउनलोड केल्याच्यानंतर इथं फाईल तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं पासवर्डचा ऑप्शन देईल, तिथं तुम्हाला मी जो व्हिडिओमध्ये पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड तुम्ही इथे ॲड करून घ्या। XYZ मी इथं कोणताही पासवर्ड टाकतो, तुम्ही हा पासवर्ड टाकू नका, कारण हा पासवर्ड चुकीचा आहे। मी XYZ हा कोणता पण पासवर्ड टाकलेला आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये जो पासवर्ड दिलेला आहे तोच पासवर्ड तुम्ही इथे टाका व ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करून घ्या। एक्स्ट्रॅक्ट केल्याच्यानंतर तुम्ही पुन्हा पिक्सेल लॅब ॲपमध्ये व तिथं PLP नावाचं ऑप्शन दिसत असेल तिथं क्लिक करा व खाली आहे तिथं तुम्हाला जी फाईल एक्स्ट्रॅक्ट केली आहे ती फाईल तुम्हाला इथं भेटून जाईल। ती फाईल तुम्ही ओपन करा। ओपन केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण एकदम भारीमध्ये कडकमध्ये HD मध्ये एकदम क्वालिटी वाज PLP फाईल तयार करून तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। पूर्ण एडिटेबल PLP फाईल आहे भाव। तुम्ही बघू शकता इथं तुम्ही काय पण चेंजेस करू शकता। तुम्ही तुमच्या माझ्या बॅनरच्या जागी तुमच्या बॅनरचा फोटोसुद्धा ॲड करू शकता। तुम्हाला इथे चेंजेस करायची काहीच गरज नाही, फक्त तुम्हाला माझ्या बॅनरच्या ऐवजी तुमच्या बॅनरचा फोटो इथे ॲड करायचा आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल काही चेंजेस करायचं असेल तर तुम्ही चेंजेस करू शकता।
मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आपण एकदम कडकमध्ये तुम्हाला हे PLP फाईल प्रोव्हाइड केलेली आहे। आतापर्यंत मी फक्त ते मटेरियल ॲड करत होतो, आता तुम्हाला हे PLP फाईल दाखवतो। हे PLP फाईलमध्ये तुम्ही काही पण चेंजेस करू शकता, जसं की तुमचे फोटो चेंजेस करू शकता, तुमचे नाव चेंज करू शकता, तुम्ही काही पण याच्यात चेंजेस करू शकता। तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बॅनर एडिटिंग शिकत राहा।